आप फैन बंद करता है? हाँ वाला बंद। मैम सेंटर लो। एक स्टेप पुढे मॅडम एक स्टेप पुढे। हो हो मॅम आज किती महत्वाचा दिवस आहे, कारण तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. संघर्षाचा काळ तुम्ही बघितला. 6व्यांदा देवेंद्रजी यावेळेस MLA झाले आणि आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत. खूप आनंदाची पण गोष्ट आहे आणि खूप जबाबदारीची ही गोष्ट आहे. मला खूप आनंद होतोय की त्यांची जी मेहनत आहे त्याला सफलता मिळालेली आहे. महायुती आता एकत्रित आहे आणि पुढे महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांनी वाटचाल आता आजपासून चालू केलेली आहे, याचा मला खूप आनंद आहे. जसं म्हटलं की संघर्षाचा काळ तुम्ही बघितलाय, त्याबद्दल काय सांगाल? काय असे कोणते गुण आहेत त्यातनं या संघर्षातनं बाहेर येऊन आज नेतृत्व करणार? मला वाटतं त्यांचं जीवनच एक संघर्ष राहिलेलं आहे. मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे आणि त्यांची जी जिद्द आहे की जेव्हा काही करायचं ते ठरवतात, ते करून दाखवतात. चिकाटी, पेशन्स खूप लागतो. कुठेही कोणत्याही तुम्ही करिअरमध्ये असला तर त्या पेशन्समुळे आणि जिद्दी आणि चिकाटीमुळे ते आज इथे आहेत. मैम हिंदी में बताइए आज का दिन कितना महत्वपूर्ण है आपके लिए और महाराष्ट्र के लिए? आज बहुत ही सुंदर ऐसा दिन है. आज देवेंद्र जी 6ठी बार MLA बन चुके हैं और तीसरी बार मुख्यमंत्री पद उनको मिल रहा है, उसका आनंद है. पर आनंद से ज्यादा एक जिम्मेदारी का मन में एक अनुभूति है और बहुत से काम है जो महाराष्ट्र के लिए करने हैं उनको, और हम सभी को उनका साथ देना है, तो उसकी ज्यादा एक जिम्मेदारी का जो एक एहसास है वो मन में ज्यादा है. मैम लाड़की बहन फ्लैगशिप प्रोजेक्ट रहा है सरकार का, कहीं ना कहीं ऐसे महिला आप चाहेंगी ज्यादा कैबिनेट वर्क में महिलाओं को ज्यादा मौका दिया जाए इस बार? यकीनन लाड़की बहन तो बहुत ही सुंदर ऐसा एक प्रोजेक्ट रहा है जिसमें सारी बहनें बहुत प्यार से जुड़ी देवेंद्र जी के साथ, युति के साथ. और ऐसे ही जैसे आप जानते हैं विमेन्स बिल, ताकि हमारा रिप्रेजेंटेशन ज्यादा हो पार्लियामेंट में और पॉलिटिक्स में, वो ऑलरेडी पास हो चुका है और कुछ ही देर है कि ये पूरी तरह से इम्प्लीमेंट होगा. इसके अलावा खासकर जब देवेंद्रजींनी ज्यावेळेला बाहेर पडले त्यावेळेला मी पुन्हा येणार असं म्हणाले होते आणि आज ते पुन्हा आलेले आहे आणि बहुमत घेऊन आलेले आहे. नेमकी यावर काय भावना आहे तुमची? कारण ट्रोल केलं गेलं मी पुन्हा येणार यावर विरोधकांकडून अनेक वेळा, आणि आता ते पुन्हा आले. जेव्हा आपल्याला काही अचीव्ह करायचं असतं तर ते आपल्या समोर अर्जुनासारखं फक्त आपलं टार्गेट दिसायला पाहिजे आणि पुन्हा यायचं यासाठी नाही आहे की ती गादी पाहिजे. पुन्हा यायचं त्यांना यासाठी होतं कारण त्यांना त्याचा विश्वास होता, लोकांना विश्वास होता की ते महाराष्ट्रासाठी जे काही करू शकतील अजून कोणी करू नाही शकणार, आणि त्या विश्वासामुळे ते पुन्हा येत आहेत, याचा आनंद आहे. आलेले आहेत. 23 तारखेला जेव्हा निकाल लागला तेव्हाच तुम्हाला आत्मविश्वास होता की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील? मी तेव्हा तो विचारच नाही केला. मला एवढं कळत होतं की त्यांनी आपल्या कामात चीज करून दाखवलेलं आहे. पुढे त्यांना जेही पद मिळालं असतं वरिष्ठांच्या म्हणण्यावर ते त्याचं पण त्यांनी चीज केलं असतं. कोणतंही पद असतं तरी त्यांनी लोकसेवाच केली असते. शपथविधीनंतर काय वाटतं देवाभाऊ पहिला कोणता निर्णय घेईल? मला इतकंच माहित आहे लोकहिताचा पहिला निर्णय राहील, ज्याच्यात लोकहित सगळ्यात प्रथम राहील, एवढं मी सांगू शकतो. आज देशाच्या लाखो लाडक्या बहिणी देवेंद्रजींच्या बरोबर राहिल्या. खरं तर तुम्ही संकट काळात त्यांच्या पाठीशी राहिला आणि आता इतक्या लाडक्या बहिणी त्यांना जॉईन झालेल्या आहेत, याकडे कसं बघता तुम्ही? मला इतका आनंद होतो जेव्हा कॅम्पेनिंग करत होती वेगवेगळ्या जागेंमध्ये, कार को बंद करणे बोलतो, मी पण वेगवेगळ्या जागेंमध्ये कॅम्पेनिंग करत होती तेव्हा